आता माझ्या हातात माईक आला म्हणजे तुम्हाला माहिती आहे 6:47 झाले आणि 45 मिनिटे प्राध्यापक घेतात एका वर्गाच्या तासात. तर मी काही एवढी मिनिटे घेणार नाही, पण वास्तविक केल्याशिवाय मला आज आणि वेळ म्हणून सांगतो. काही दिवसापूर्वी यूट्यूबवर असं अचानक एक माझी क्लिप पाहण्यात आली. त्याच्यामधील जी निवेदिका होती तिचं नाव आत्ता मला मी साशंक मेघा का मृदुला आणि झाडे का खाडे यामध्ये पीस आहे, काहीतरी एक घटलं आहे. ते नाव नक्की मला आत्ता आठवलं. तिची आज आठवण अशासाठी झाली की 2000 साली सहयोगमध्ये कार्यक्रम झाला होता. तेव्हा ती एक निवेदन तिने केलं होतं की मी आता एक 5-10 वर्ष 50 ते 70 या दशकांतील भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीताचा वाटचाल जी आहे त्याच्यावर मी शोधनिबंध लिहिते. ते मला आत्ता जाणवलं की तिने असं वक्तव्य केलं होतं. आणि तेव्हापासून 20 वर्षात ती मला कुठेही ठाण्यात दिसली नाही, कुठच्याही प्रोग्राममध्ये ती TV वर यूट्यूबवर. पण काल अचानक तिची एक क्लिप मला कुठनं तरी मिळाली, पाहायला मिळाली. तर तिची आठवण जी झाली ती अशासाठी की तिने म्हटलं होतं की 50 ते 70 हा जो सुवर्णकाळ आहे आणि त्याची थोडी पाठवून सांगतो. भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. सोबत ऐश्वर्या स्थिरस्थावर भारत झाला होता. आवाज येतच नाही आहे, बंद झालाय का बघा. तर स्थिरस्थावर झाला होता. त्यामुळे कला आणि इतर गोष्टींना चांगला स्कोप त्यावेळी होता आणि त्याचाच फायदा अनेक दिग्गज संगीतकार गीतकार नुसतं मी महाराष्ट्रात बोलत नाही, बंगालपासून कुठेही तुम्ही जा, नाट्यसृष्टी पण घ्या, संपूर्ण संगीत ही जी कला आहे ती 50 ते 70 ह्या द्विदशकामध्ये ज्या हायपिसला होती त्याच्यावरती तिचा विषय होता. आणि तो मला ती संकल्पनाच मुळात भावली. आणि ती अशासाठी की मी गेली जे 5 वर्ष कुठचंही 50 ते 70 या द्विदशकातल्या गाण्याशिवाय मी कुठचं गाणं गात नाही. ते सुद्धा ओरिजिनल कुठचंच गाणं गात नाही. त्यातलं जे ओरिजिनल जे गाणं आहे ते मला तलावपाडीवर ज्यावेळेस सुचेल काही की ह्याचा रिदम मीटर ठेका हा कुठच्या तरी मगाशी यांनी सांगितलं आसू भरी येते यमन राहिले. तर त्यांना त्यावेळेस पटकन आठवलं, पण ते आठवलं धुंदी काळ्यांना आणि काळे जुळावं हे दोन्ही चाली आणि त्यानंतर त्यांनी ॲड केलं आसू. तर हे जे वेळ आहे ते लागायला लागतं. ते असं आणि लिहिलेलं बघितलेलं वाचलेलं आहे ते सादर करण्यामध्ये काय हाशी तुझं वेगळे पण काहीतरी सिद्ध व्हायला पाहिजे. तर हाच माझा सातत्याने प्रयत्न आणि मी प्रकर्षाने सांगतो की माझ्या अंतापर्यंत मी हाच फक्त प्रयत्न करणार. कारण मला त्यात वैश्विक आनंद मिळतो जो मी इतर कुठेही कधी केव्हाही प्रकाशित टाळ्या वाजवण्यासाठी सादर करण्याचा सुतराम प्रयत्न करणार नाही. कारण ती अज्ञानात जो आनंद असतो तो माझ्याशीच ठेवायचा, तो शेअर करून द्यायची माझी इच्छा नाही. आणि टाळ्या बिळ्या ह्या गोष्टींसाठी मी बोकेल. तर सांगायचं तात्पर्य मला एक आत्ता मध्यंतरी गाणं ऐकायला मिळालं. आता मी जास्त पाला लावत नाही तुम्हाला.